तर मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीतील मराठी विषयातील दुसरा धडा संतवाणी स्वाध्याय लिहिणार आहोत। तर प्रश्न क्रमांक 1 आहे, वृक्ष आणि संत यांच्यातील साम्य लिहून तक्ता पूर्ण करा। तर वृक्षामध्ये आपण लिहिणार आहोत, मान अपमान जाणत नाहीत व संत निंदा स्तुती समान मानतात। प्रश्न क्रमांक 2, खालील तक्ता पूर्ण करा। तर आपल्याला 3 तक्ते करायचे आहेत, वृक्ष, घटक आणि परिणाम। वृक्षाच्या तक्त्यामध्ये आपल्याला एका झाडाचे चित्र काढायचे आहे आणि आता घटक आणि परिणाम मधील आपण वाक्य लिहू। घटकामध्ये आपलं पहिलं वाक्य असणार आहे, वंदन केले। याचे परिणाम पाहू। त्याचे सुख वृक्षाच्या मनात नसते, घाव घातले। परिणाम, तोडू नका असे म्हणत नाही। प्रश्न क्रमांक 3, खालील विधानांपैकी सत्य विधान ओळखून लिहा। संतांचे वर्तन वृक्षाप्रमाणे असते। सत्य, संतांना सन्मानाची अपेक्षा असते। असत्य, चूक, संत निंदा आणि स्तुती समान मानत नाहीत। हे पण विधान असत्य आहे। संत सुख आणि दुःख समान मानतात। हे विधान सत्य आहे। तर प्रश्न 4, खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा। 1, वृक्ष, तर याचे समानार्थी शब्द आहेत झाड आणि तरू। 2, सुख, सुखचे समानार्थी शब्द आहेत आनंद आणि समाधान। 3, सम, सम म्हणजे समान आणि सारखे। तर आता आपण प्रश्न क्रमांक 5, काव्य सौंदर्य पाहणार आहोत। यामधील पहिला प्रश्न म्हणजे अथवा कोणी प्राणी येऊनी तोडीती तया, तया न म्हणती छेदू नका। या काव्य पंक्तीचा तुम्हाला समजलेला अर्थ सांगा। उत्तर, वृक्षाला मान अपमान याची फिकीर नसते। कुणी त्यांची पूजा केली तरीही त्यांना सुख होत नाही किंवा कोणी येऊन त्यांच्यावर तोडण्यासाठी घाव घातले तरी त्या माणसांना ते मला तोडू नका असेही म्हणत नाहीत। अशा प्रकारे वृक्षांना मान अपमान समान मानतात। तर आता प्रश्न आ, निंदास्तुती सममानिती जे संत पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे। या काव्य पंक्तीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा। उत्तर, संत नामदेवांनी संतांची माहिती सांगितली आहे। संतांची कुणी निंदा केली किंवा प्रशंसा केली तरी या दोन्ही गोष्टी संतांना समान वाटतात। निंदास्तुतीने ते अजिबात विचलित होत नाहीत, त्यांचे मन निश्चल राहते। तर आता आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक 6, अभिव्यक्ती। प्रश्न अ, प्रस्तुत अभंगातून संतांना दिलेल्या वृक्षाच्या उपमेसंदर्भातील तुमचे मत स्पष्ट करा। उत्तर, प्रस्तुत अभंगातून संत नामदेवांनी संतांना वृक्षाची समर्पक उपमा दिली आहे। वृक्ष एका ठिकाणी निश्चल असतात। वृक्ष उदार वृत्तीने माणसांना पाने, फुले, फळे व सावली देतात। त्या बदल्यात ते माणसांकडून कोणतीच अपेक्षा करीत नाहीत। संत सज्जनही निरीच्छ वृत्तीने माणसांना ज्ञानदान करतात। वृक्षांची कुणी पूजा केली किंवा त्यांना तोडले तरी वृक्षांची माया कमी होत नाही। संत सज्जनही मानापमानाच्या पलीकडे असतात। प्रश्न क्रमांक आ, तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही एखाद्या अभंगाविषयीची माहिती लिहा। उत्तर, जे कारंजले गांजले त्याची म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा। हा संत तुकाराम महाराजांचा अभंग मला प्रेरणादायी वाटतो। यामध्ये तुकाराम महाराजांनी परोपकाराची माहिती सांगितली आहे। जे पडिती लोक आहेत त्यांच्याविषयी सहानुभूती बाळगणे, त्यांना मायेने जवळ करणे आणि त्यांचे दुःख दूर करण्यासाठी झटणे हेच खऱ्या सज्जनाचे लक्षण आहे। तर येथे आपला स्वाध्याय संपतो। या व्हिडिओला सबस्क्राईब करा।
आणि लाईक करा.